फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं किचन क्वीन श्रद्धा या यूट्यूब चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत चिकन। तर त्याच्यासाठी इथं मी एक कुकर घेतलं, त्यामध्ये तेल तापत टाकलं। तेल तापल्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकली, ते खरपूस अशी भाजून घेतली। त्यानंतर त्यात हळद टाकली, ती देखील मिक्स करून घेतली। त्यानंतर चिकन इथं मी छान स्वच्छ धुवून घेतलं, त्यानंतर ते देखील याच्यात ॲड केलं आणि ते पण छान असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर कोथिंबीर टाकली, ते देखील छान मिक्स करून घेतली। मीठ टाकलं, नंतर त्यात पाणी टाकलं। जेवढं तुम्हाला भाजी करायची तर तेवढं याच्यात तुम्ही सूप बनवू शकता। तर इथं पाणी देखील टाकलं। त्यानंतर इथं बघू शकता, तर चिकनला शिजायला जास्त वेळ लागत नाही, त्याच्यामुळे मी इथे कुकरच्या 2 शिट्या करून घेतल्या आता। तर इथं बघू शकता, मी कोथिंबीर मीठ वगैरे टाकून मी एकत्र मिक्स करून घेतलं। पाणी वगैरे टाकून कुकरचं असं झाकण एक वाफ काढून घेतली। त्यानंतर परत एकदा ते झाकण काढलं, त्यामध्ये पाणी टाकून मस्त असं 2 शिट्या काढून घेतल्या मी। तर इथे बघू शकता पाणी हे किती टाकलेलं आहे, तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाकू शकता। तर छान एकदा पाणी टाकून हलवून घेतलं। त्यानंतर मग झाकण लावून कुकरच्या 2 शिट्या इथं मी काढून घेतल्यात। कुकर हे थंड करून घेतलं। तर इथे बघू शकता चिकन आपलं शिजलेलं आहे। तर आता मी हे एकीकडे काढून घेते, कारण आपल्याला सुकी आणि ओली अशा दोन, म्हणजे रस्सा भाजी एक आणि सुकी भाजी अशा 2 भाज्या बनवायच्या आहेत। तर हे बॉयलर चिकन असल्यामुळे 2 शिट्टीतच खूप शिजलेलं आहे, जास्त वेळ लागत नाही। गावरानी चिकनला जरा वेळ लागतो शिजायला। तर चला, सुकं चिकन करण्यासाठी इथं लागणारं साहित्य, इथं मी कांदा घेतला आहे, खोबरं, तीळ घेतलेत, त्याचबरोबर आलं लसणाचे तुकडे घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतली। तर आधी आपण इथं एक तवा तापत ठेवलेला आहे मी, लोखंडी तवा आहे। तर आधी तीळ भाजून घेत आहे मी। तर तीळ भाजलेले आहेत, तीळ काढून घेते। त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आणि त्यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं। तसं खोबऱ्याला तेल टाकून भाजायची गरज नाही, पण इथं मी थोडंसं तेल टाकून घेतलंय आणि नंतर खोबरं देखील छान खरपूस रंगावर भाजून घेतलंय। तर त्यानंतर त्याच थोडंसं परत तेल टाकून कांदा देखील घेतलेला आहे मी, ते 1 वाटी कांदा घेतला आहे। तर सुक्या चिकन आणि रस्सा भाजीला आपण एकच ग्रेव्हीचं वाटण वापरणार आहोत, त्याच्यामुळे इथं कांदा जास्त घेतला आहे। तर कांदा देखील छान भाजून घेतला। आता थोडंसं तेल टाकून आलं लसणाचे तुकडे टाकून घेते, ते देखील छान असे भाजून घेते आणि नंतर परत सगळं एकजीव करून तर इथं कोथिंबीर टाकलेली आहे मी थोडीशी, ते देखील 2 मिनिटं छान भाजून घेते तेलामध्ये। एक मऊ झाली कोथिंबीर की वाटण हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचे थंड करून। तर इथं बघू शकता वाटण आपलं झालेलं आहे। मिक्स केलं तर छान कांदा देखील असं तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही अजून भाजून घेऊ शकता, पण मी इथं बस केला एवढा। तर आता हे मी वाटण काढून घेते। तर आता इथं तीळ आणि खोबरं हे देखील वाटण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं, त्याचबरोबर ते
कांदा, आलं, लसूण आणि हे पण घेतलं. तर तुम्ही इथं टोमॅटो देखील वापरू शकता भाजीमध्ये. तर इथं बघू शकता मी तमालपत्र घेतले 2, मोठी विलायची, छोटी विलायची, दालचिनी, त्याचबरोबर शहाजिरं घेतले. नंतर इथं कांदा, कोथिंबीर घेतला आहे आणि हे आपलं वाटण. इथं कढई तापत ठेवली, कढईमध्ये तेल टाकलं. तर सगळ्यात आधी इथं खडे मसाले टाकून घेतलेले आहेत. तर खडे मसाले छान तेलात भाजून झाले की कांदा टाकून घ्यायचा आहे. तर कांदा छान असा फिरून घ्यायचा, थोडंसं मीठ टाकायचं, कांदा लवकर भाजला जातो. तर इथे बघू शकता मीठ हे टाकलेलं आहे. तर आपण आधी जी उकड काढून घेतली त्यामध्ये देखील मीठ आहे, त्याच्यामुळे जपून मीठ वापरायचे भाजीमध्ये. तर इथं मी वाटण टाकत आहे. तर इथं 4 चमचे वाटण टाकलेले आहे मी, 4 ते 5 चमचे. ते मिक्स करून घेते छान असं कांद्याबरोबर एकजीव होईल तेलात देखील. 1-2 मिनटं तेलात भाजवायचं. नंतर मग त्यामध्ये त्यानंतर आपल्या गरम मसाले जे काही आपल्या घरात आहेत तर ते सगळे टाकून घ्यायचे. तर इथे एवढं वाटण मी ठेवलेलं आहे ग्रेव्ही करण्यासाठी. तर इथे बघू शकता वाटण हे छान मिक्स केलंय मी. तर आता यामध्ये मी टाकते कांदा लसूणचा मसाला मोठा चमचे 2, त्याचबरोबर मिरची टाकलेली आहे 1 चमचा, हळद, गरम मसाला टाकलाय मी इथे, धण्याची पावडर टाकलेली आहे, गरम मसाला 1 चमचाच घेतलाय मोठावाला. आता हे सगळं एकत्र मिक्स करायचे. कोथिंबीर टाकायची. मसाल्यात कोथिंबीर टाकल्यानंतर भाजीला चव छान येते. तर इथं हा एसूर आहे, आमच्याकडे वापरला जातो चिकन, मटण किंवा कोणत्याही मसाल्याच्या किंवा ग्रेव्हीच्या ज्या भाज्या असतील त्यामध्ये. तर मी इथं टाकला आहे मसाले वगैरे जळू नये म्हणून. जे काही आपण उकड घातली होती त्याच्यातले 1 पळी पाणी टाकले मी. तर छान असं मिक्स करून घेतलं ते. त्यानंतर मग याच्यात मी चिकन ॲड केलं. तर इथं जेवढं मला सुकं बनवायचं तेवढं चिकन मी याच्यात ॲड करून घेतलं. कोथिंबीर टाकली, पूर्ण एकदम मिक्स करून घेतले. तर अशी बघू शकता सुक्या चिकनची भाजी आपली झालेली आहे. वाफवून वगैरे सगळं घेतले 2-3 मिनटं असं झाकण लावून वाफवून घ्यायचे. त्यानंतर परत एकदा कोथिंबीर टाकायची. तर बघू शकता इथं किती छान आपलं झालेली आहे चिकन सुकं. तर कोणाकोणाला चिकन आवडते त्यांनी सांगायचं. तर बघा चिकन झाले तर आपण लगेच रस्सा करायला घेऊ. तर इथं मी तेल घेतले का पातेल्यामध्ये, सेम तेच खडे मसाले घेतलेले आहेत. तर इथं कांदा नाही वापरला मी, डायरेक्ट 2 चमचे पेस्ट घातलेली आहे आणि ती देखील मिक्स करून मग त्यात सेम तेच तिखट मीठ घातलं आहे. मसाला भाजलेला आहे. तर अंबारीचा मसाला घातला इथं मी. तर तो जास्त मसाला तिखट नसल्यामुळे मी इथं मोठे 2 चमचे टाकलेले आहेत. तुम्ही तुम्हाला जेवढं तिखट लागतं तेवढं तुम्ही टाकू शकता. मिरची टाकली, त्यानंतर हळद, गरम मसाला. तर हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता कोथिंबीर टाकायची, छान कोथिंबीर चिकनमध्ये टाकायची जास्त. त्यानंतर इथं मी आता जे काही उकड घालून घेतली होती ते सगळं पाणी आणि पीस टाकलेले आहेत थोडे यात चिकनचे. तर आता हे एकजीव करून घ्यायचे, छान असं मिक्स करायचे. त्यानंतर इकडे बघू शकता उकड वगैरे सगळं भाजीला उकळी वगैरे आली. त्यानंतर मी सगळं ताट वगैरे वाळवून घेतले. मस्त बाजरीच्या भाकरी, त्याचबरोबर सुकं चिकन, कांदा, लिंबू, भात, रस्सा भाजी हे सगळं मी घेतलेलं आहे. ही रेसिपी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की सांगा.